नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA यांच्याकडून एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे UGC नेट जून 2026 बाबत. तर या संदर्भात एक इन्फॉर्मेशन बुलेटिन एक उपलब्ध आहे आणि ऑनलाईन एक्झामिनेशनच्या बाबतीत ही सविस्तर सूचनापत्र पण आपल्याला उपलब्ध आहे. तर नॅशनल टेस्टिंग एजन्सी भारत सरकार यांच्या माध्यमातून विविध परीक्षा घेतल्या जातात आणि त्याच्यातच UGC नेटची परीक्षासुद्धा पुढच्या काळात नियोजित आहे आणि या संदर्भातलं हे सविस्तर असं माहितीपत्रक आहे. तर याच्यामध्ये महत्त्वपूर्ण ज्या माहिती त्याच्याबद्दल मी आपल्याशी चर्चा करणार आहे. 29 एप्रिल 2026 ते 20 मे 2026पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे आपल्यासाठी उपलब्ध जे 4-5 दिवस असतील याच्यामध्ये आपला अर्ज करणं आवश्यक आहे. यासाठी शेवटचा दिवस आहे 20 मे 2026 रात्री 11:50 आपल्याला अर्ज करता येतील आणि पेमेंट पण करता येईल. तर पेमेंटसाठी आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI या माध्यमातून पेमेंट करू शकाल. या परीक्षेसाठीची जी फी आहे ती जनरल अनरिझर्वसाठी 1150 रुपये आहे आणि जनरल EWS OBC नॉन क्रिमिनलसाठी 600 रुपये आहे आणि जे SC ST आणि PWD कॅन्डिडेट असतील, दिव्यांग असतील यांच्यासाठी 325 रुपये आहे. थर्ड जेंडरसाठी सुद्धा 325 रुपये आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला पुढील काही सुविधा उपलब्ध होणार आहे, जसं की फॉर्म भरल्यानंतर काही चुका झाल्या असतील, काही माहितीमध्ये काही बदल करायचा असेल तर करेक्शन हे आपल्याला 22 मे ते 24 मेच्या दरम्यान करता येणार आहे. नंतर आपल्याला परीक्षेच्या संदर्भात इंटिमेशन ऑफ सिटीची माहिती 10 जून 2026ला आपल्याला कळणार आहे. आपले ॲडमिट कार्ड परीक्षेच्या संदर्भात 15 जून 2026ला आपले ॲडमिट कार्ड रिलीज होणार आहेत आणि परीक्षेची जी तारीख आहे ती 22 जून ते 30 जून या दरम्यान आहे. ही परीक्षा ऑनलाईन कम्प्युटर बेस असल्यामुळे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या विषयांचे पेपर्स होत असतात. त्यामुळे डेट्स मात्र आपल्याला 22 ते 30 जूनच्या दरम्यान नियोजनानुसार मिळेल. परीक्षेचा जो कालावधी आहे तो कालावधी आहे 180 मिनिटे म्हणजे 3 तास. तर 3 तासामध्ये आपल्याला ही परीक्षा द्यायची आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ब्रेक असणार नाही. पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही पेपर एकत्रितरित्या कम्प्युटर बेस्ड होतील. टायमिंग ऑफ एक्झामिनेशन हे त्या वेळेस आपल्याला शिफ्ट असेल, 9:30ची असेल किंवा 12ची असेल, 3 वाजेची असेल, असे शिफ्ट्स असतात. त्यामुळे ते इंटिमेशन लेटरमध्ये आपल्याला कळेल की आपल्याला कोणत्या शिफ्टमध्ये आपल्याला परीक्षा आहे. एक्झाम सेंटर, डेट आणि शिफ्ट हे सुद्धा आपल्याला त्यावेळेसच कळणार आहे ॲडमिट कार्डमध्ये. एक्झाम सेंटरच्या बाबतीमध्ये देशातील अनेक शहरांमध्ये आता ऑनलाईन परीक्षेचे सेंटर उपलब्ध आहेत. त्यामुळे एक्झाम सेंटर्सची जास्त लांब जाण्याची आवश्यकता नाही. नंतर आपल्याला आपण परीक्षा दिल्यानंतर आपण जे प्रश्नांची उत्तरं नोंदवलेली असतील त्यांच्या संदर्भातलं रेकॉर्ड रिस्पॉन्स आणि प्रोव्हिजनल आन्सर कीसुद्धा आपल्याला काही कालावधीनंतर उपलब्ध होईल आणि रिझल्टसुद्धा लवकरच लागत असतो. त्यामुळे या सर्व गोष्टी या वेळापत्रकाप्रमाणे होणार आहेत. यासाठी सर्वांनी अर्ज करणं आवश्यक आहे. यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स असतील जसं की OBC नॉन क्रिमिनलमध्ये सेंट्रल कास्ट पाहिजे किंवा इतर गोष्टीसाठी या सर्व सविस्तर माहिती याच्यात दिलेली आहे आणि यासाठी आपण फॉर्म भरून माहिती भरणं अपेक्षित आहे आणि माहिती सोबतच आपल्याला इतर गोष्टीसुद्धा समजून घ्याव्या लागणार आहेत की याच्यामध्ये UGC नेटच्या परीक्षेच्या संदर्भात त्याचा उपयोग कशासाठी होतो. की अवॉर्ड ऑफ ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणून आपण फॉर्म भरणार आहोत की अपॉइंटमेंट ॲज ए असिस्टंट प्रोफेसर म्हणून भरणार आहोत किंवा दोघेसाठी भरणार आहोत किंवा मग असिस्टंट प्रोफेसर आणि ॲडमिशन PhDसाठी किंवा फक्त ॲडमिशन PhDसाठी. यासाठी आपल्याला नोंदवणं आवश्यक आहे की आपला पर्पज जे असेल त्यानुसार आपलं कट ऑफ लागत असतं. यासाठी आपण 3ही कॅटेगरीच्या संदर्भामध्ये ही माहिती भरणं आवश्यक आहे. कॅटेगरी 3 असतात, अवॉर्ड ऑफ JRF आणि अपॉइंटमेंट ॲज अ असिस्टंट प्रोफेसर. दुसरी कॅटेगरी अपॉइंटमेंट ॲज अ असिस्टंट प्रोफेसर अँड ॲडमिशन टू PhD आणि तिसरी कॅटेगरी ॲडमिशन टू PhD ओनली. तर अशा 3ही कॅटेगरीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. त्यासाठी आपण ते नोंदवणं आवश्यक असतं. त्यानुसार आपला निकाल लागत असतो. यानंतर परीक्षेच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर 100 मार्काचा पहिला पेपर म्हणजे 50 प्रश्नांचा असतो, जो सर्वांसाठी कंपल्सरी असतो. पेपर 1 हा पेपर 1मध्ये साधारणतः रिसर्च ॲटिट्यूड, टीचिंग ॲटिट्यूड आणि काही न्यूमेरिकल्स, ॲबिलिटी, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, नंतर जनरल अवेअरनेसच्या प्रश्न असतात. हे 50 प्रश्न 100 मार्काचा पहिला पेपर हा सर्व विषयांसाठी समान असतो आणि दुसरा पेपर मात्र आपल्या सब्जेक्ट रिलेटेड 100 प्रश्नांचा आणि 200 गुणांचा असतो.
याच्यामध्ये आपल्या सब्जेक्टच्या नॉलेजच्या संदर्भात सर्व प्रश्न असतात. आपण ज्या विषयामध्ये मास्टर्स केलेलं असेल त्या विषयाच्या संदर्भाने दुसरा पेपर असतो. आणि अशा प्रकारे हे परीक्षा होत असते. मीडियम ऑफ क्वेश्चन पेपरचं म्हटलं तर हिंदी आणि इंग्लिशमध्ये ही परीक्षा होत असते. दोनच माध्यम आहेत आणि त्या माध्यमातूनच आपल्याला ही परीक्षा द्यावी लागते. मार्किंग स्कीमसुद्धा आपल्याला दिलेली की प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आहेत. प्रत्येक योग्य प्रश्नाला मार्क्स आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्याच्यामुळे अतिशय चांगलं परीक्षा देता येणं शक्य आहे. यासाठी सविस्तर माहितीपत्रकामध्ये अनेक डिटेल्स दिलेले आहेत. परीक्षेचे सेंटर्स असतील किंवा सब्जेक्ट्स असतील असं सर्व या माहितीपत्रकात दिलेलं आहे. आपण ज्या विषयामध्ये मास्टर्स केलेलं आहे त्या विषयामध्येच आपण फॉर्म भरणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपल्याकडून चुकीने विषय वेगळा निवडला जातो. आपण उदाहरणार्थ MA मराठी असेल आणि MA हिंदीमध्ये फॉर्म भरला गेला तर त्याचा काही अर्थ नाही. त्या दृष्टीने आपल्याला सविस्तर डिटेलिंग आपल्या मार्कशीट्समध्ये पाहून फॉर्म भरताना माहिती भरणं आवश्यक असतं आणि यासाठी आपल्याला संपूर्ण प्रक्रिया आधी समजून घेणं गरजेचं आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना सविस्तर तपासूनच फायनल सबमिट करणं गरजेचं असतं. या ॲनेक्शर्समध्ये सर्व नमुने दिलेले आहेत. त्या नमुन्यांमध्ये कोणकोणत्या बाबी त्या सर्व या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत आणि अपेंडिसेसमध्ये सर्व महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे की GST काय लागणार, कोणत्या बँकेतून कसा पेमेंट करता येऊ शकतं, हे सर्व दिलेलं आहे. हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेले आहेत. नंतर आपल्याला काही अडचण आली तर आपण कॉन्टॅक्ट कसा करावा हे सविस्तर दिलेलं आहे. परीक्षेसाठी आपल्याला जे काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याबद्दलही दिलेलं आहे. आणि इथे विषयांचे कोड, सब्जेक्ट कोडसुद्धा दिलेले आहेत जे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतील. उदाहरणार्थ एज्युकेशनमध्ये आपण जर नेटची परीक्षा देणार असू तर 09 असा हा कोड आहे. असे वेगवेगळ्या कोड्समध्ये 87 विषयांमध्ये परीक्षा होत असते. त्या दृष्टीने आपला विषयानुसार आपण परीक्षा देणं गरजेचं आहे. आणि लिस्ट ऑफ एक्झाम सिटीजसुद्धा दिलेले आहे. अल्फाबेटिकली स्टेटनुसार आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप सेंटर्स आहेत. जसं अहिल्यानगर आहे, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे, वर्धा, बीड, भंडारा, बुलढाणा, रत्नागिरी, परभणी, गडचिरोली, जालना, मुंबई, नवी मुंबई एवढे सेंटर महाराष्ट्रात आहेत. खूप जास्त सेंटर आहेत. त्याच्यामुळे आपल्या जवळचं सेंटर आपण निवडणं आवश्यक आहे आणि या परीक्षेच्या दृष्टीने आपण तयारी करा. अतिशय महत्त्वपूर्ण परीक्षा आहे. भविष्यामध्ये आपल्याला PhD करायचं असेल किंवा असिस्टंट प्रोफेसर किंवा JRF मिळवायचे असेल तर ही माहिती आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. ही परीक्षा द्या. आपण आपल्या मित्रांना शेअर करा. आतापर्यंत आपण हा व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या मित्रांना या परीक्षेचा अर्ज करण्यासंदर्भात सांगा. 20 मे ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे सर्वांनी या तारखेचा विचार करून फॉर्म भरा. आपल्या सर्वांना या परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.